नमस्कार, मी धर्मेंद्र राजपूत आणि आपण पाहत आहात जळगाव टाइम्स न्यूज। जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचा एक टप्पा हा पार झालेला आहे। म्हणजे 23 डिसेंबरपासून ते 30 डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू होती। आज 30 डिसेंबर आहे आणि अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आज शेवटच्या दिवशी आपण बघू शकतात की मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये गर्दी केली होती। त्याचप्रमाणे आजी माजी नगरसेवकांनी देखील आज शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अर्ज या ठिकाणी आपण दाखल केला आहे, काय सांगाल? नमस्कार, मी मुकुंदा भागवत सोनवणे, भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझ्या पत्नीचा पण केलेला आहे। प्रभाग 4 मधून आपलं ब आणि ड संधीने दिलं तर मी पक्षातच काम करेल। आता मागील 5 दिवस आमचं विकास काम आहे आमच्या वार्डात केलेले आहे, त्याच्या जोरात आम्ही तिकीट मागतो। नमस्कार, मी ॲडव्होकेट शुचिता अतुलसिंह हाडा, प्रभाग क्रमांक 6 ब या जागेवर उमेदवारी अर्ज आज भारतीय जनता पक्षातर्फे दाखल केलेला आहे। अतिशय आनंद होतोय समस्त जळगावकरांना सांगताना की पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टी सज्ज आहे जळगावकरांच्या सेवेसाठी, सर्वसामान्यांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठीचे परिपूर्ण प्रयत्न आम्ही सगळे मिळून यशस्वीपणे निश्चितच करणार आहोत। मागच्या टर्ममध्ये सुद्धा अनेक लोकोपयोगी कामांची मुहूर्तमेढ झालेली आहे आणि यावेळेला जे जे काही त्या काळात राहून गेलं अनेक कारणांमुळे ते यशस्वीपणे निश्चितच पूर्ण करू हा मला विश्वास आहे। नमस्कार, मी दीपमाला मनोज काळे। मी आज माझं 7 अ आणि ब मधून मी 2 अर्ज माझे दाखल केलेले आहे। पुन्हा एक वेळ 3 वर्षां म्हणजे तिसरी टर्म आहे माझी पुन्हा एकदा, आणि माझ्या प्रभागातील सर्व जे माझे ज्येष्ठ नागरिक वगैरे आहे आणि सर्व माझे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आशीर्वादाने मी हा पुन्हा फॉर्म भरलेला आहे। अर्ज दाखल करण्यासाठी आलेले काय सांगता? मी आत्ता महापालिका प्रभाग क्रमांक 6 ड मधून फॉर्म भरलेला आहे। दीपक प्रभाकर सूर्यवंशी उर्फ रुद्रेंद्र प्रभाकर सूर्यवंशी या नावाने जनरल प्रभाग आहे आमचा, तिच्यातून फॉर्म भरला। नमस्कार, माझा परिचय, मी उदय भास्करराव पवार। आज आम्ही प्रभाग क्रमांक 13 मधून ब मधून सौ हर्षा उदय पवार यांचा फॉर्म आज नॉमिनेशन केलेला आहे। नमस्कार, जय श्रीराम। प्रभाग क्रमांक 11 मधून भारतीय जनता पार्टी याकडून मी माझा उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे। माझं नाव युगंधर अमित सोळुंके। आज 14 ब मधून भारतीय जनता पार्टी यातून मी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। माझा जो प्रभाग होता जुना प्रभाग त्याला नव्याने जोडलेला जो प्रभाग आहे तेथील जी काही कामं उर्वरित कामं आहे ते कामं करण्याचा अजेंडा घेऊन मी माझी उमेदवारी आज अर्ज हा सादर केलेला आहे। फॉर्म स्वीट केला, फॉर्म मिळाला आहे। आदरणीय गिरीजी महाजन साहेब आणि आदरणीय आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोडे आणि आमचे नेतृत्व असलेले आणि आमचे मार्गदर्शक असलेले आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टीने मला ग्रीन सिग्नल देऊन AB फॉर्म माझ्यासाठी त्यांनी राखीव ठेवलेला आहे आणि आज मी माझा उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीकडून सबमिट केलेला आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 14 अ मधनं माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे आणि 14 ब मधनं माझ्या पत्नीची उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे। आदरणीय गिरीश भाऊ महाजन, राजूमामा भोडे आणि नितीन भाऊ लड्डा यांच्या नेतृत्वात ही जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढतो आहे आणि वार्डातील राहिलेल्या विकास कामं पूर्ण करण्याच्या अजेंड्यावरच आम्ही विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही नागरिकांसमोर जाऊन नागरिकांकडून कौल मागणार आहोत। सांगाल, आपण अर्ज दाखल केलेला आहे कोणत्या प्रभागात? आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवीजी चव्हाण, माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी जो विश्वास आमच्यावर या ठिकाणी टाकलेला आहे, त्यासोबतच शहराचे कार्यसम्राट आमदार माननीय राजूमामा भोळे या ठिकाणी, मंगेशदादा चव्हाण या जिल्ह्याचे ते पालक आहे, या सर्व लोकांनी या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास टाकला आणि आमच्यासोबत मी स्वतः अरविंद भगवान देशमुख प्रभाग क्रमांक 15 अ, माझ्यासोबत प्रकाश बालाणी, त्यासोबत श्री आमच्या अरुण भाऊ शिरसाळे यांच्या आई, सोबतच मित्रपक्षाचे कुंदन काळे यांच्या मिसेस सो
रेश्मा काळे आम्ही या प्रभागामध्ये निवडणूक लढत असून फक्त वॉटर मीटर गटर नव्हे तर त्या पलीकडे जाऊन समाजाची कशी सेवा करता येईल या वार्डामध्ये या प्रभागामध्ये बरेचसे विकासाचे कामं झालेले आहे. बरेचसे रस्ते वॉटर मीटर गटर जेव्हा आपण म्हणतो त्यापैकी बरेचसे कामं झाले आहे. जे काही थोडे बहुत कामं असतील ते आगामी काळात आमच्या सहकार्याला सोबत घेऊन आमच्या नेत्यांना विश्वासात घेऊन स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊन आम्ही हे सर्व कामं निश्चितपणे पूर्ण करू. ताई, काय सांगाल तुम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे, कोणत्या प्रभागातून आपण अर्ज दाखल? मी आज प्रभाग क्रमांक 13 क मधून भारतीय जनता पक्षाकडून मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपलं नाव? मी वैशाली अमित पाटील. आमचे सन्माननीय नेते मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, राजमामा भोळे, मंगेदार चव्हाण तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे मी आज आभारी आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी माझ्या परीने माझ्या वार्डाचा विकास, सर्वांगीण विकास कसा होईल याकडे माझं सर्वात आधी लक्ष आहे. ही भारतीय जनता पार्टीकडनं प्रभाग 8मध्ये क मधनं दाखल केलेला आहे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय गिरीश भाऊ, माननीय राजमामा भोळे, माननीय मंगेशदादा आणि सर्व पदाधिकारी यांच्या आश्वस्त यांनी केलं की यांच्याकडनं सुविधा मिळू शकतात. भारतीय जनता पार्टीकडनं आज त्यांनी मला तिकीट दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्या सर्वांचं, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचा आभार मानतो. पण प्रभाग क्रमांक 8 मध्ये नेमकं कोण कोण उमेदवार राहणार आहे? पॅनल नेमकं तुमचं कसं आहे? भाजपचे किती उमेदवार आहेत? भारतीय जनता पार्टीकडनं मानसीताई बोयटे, कविताताई पाटील, शिंदे सेनेकडनं आलेले ते एकजण आमचे नरेंद्र पाटील, असं 4 लोकांचं पॅनल आहे. कोणाची उमेदवारी दाखल केलेली आणि कोणत्या प्रभागातून दाखल केलेली काय सांगाल? प्रभाग क्रमांक 15 ब मधून माझी आई कलाबाई नारायणराव शिरसाळे यांची भाजपा पक्षातर्फे उमेदवारी मी अर्ज दाखल केलेला आहे. माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय राजमामा भोळे, माननीय मंगेशदादा चव्हाण यांनी माझ्या परिवारावर विश्वास ठेवून माझ्या परिवाराला पुन्हा संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करून मी वार्डाचा सर्वांगीण विकास करेन अशी आपल्याला ग्वाही देतो. आम्ही प्रभाग क्रमांक 17 या प्रभागातून उमेदवारी दाखल केलेली आहे. आम्ही महायुतीकडनं या ठिकाणी लढत आहोत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची युती झालेली आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 17मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. 4ही उमेदवारांनी. 4 यांनी राष्ट्रवादी काँग्रेस केलेले. कोण उमेदवार? अमध्ये आमची पिंजारी मॅडम आहेत, हिना पिंजारी मॅडम आहेत. बमध्ये सुमय्या पटेल मॅडम आहेत. कमध्ये इक्बाल पिरजादे आहेत. आणि डमध्ये मी स्वतः प्रशांत नाईक आहे. कोल्हे परिवार म्हटलं गेलं तर एक समाजसेवेचा चांगला वारसा. आमचे आजल सासरे जे आहेत, आमचे आजोबा पंडितरावजी कोल्हे असतील, बापूसाहेब कोल्हे असतील, त्यानंतर ललितराव कोल्हे असतील, दिलीप बापू असतील, हा एक कोल्हे परिवाराचा वारसा समाजसेवेचा अखंडित चालत राहावा म्हणून जे त्यांच्यावर केस झाली ते न्यायप्रविष्ट विषय आहे. आणि कोर्टातून आम्ही तशी ऑर्डर घेतली की ते फॉर्म भरू शकतात आणि पक्षश्रेष्ठीने देखील आम्हाला त्यासाठी पाठबळ दिलं. तर ललित कोल्हे यांचा 11 नंबर वार्डातनं आपण कारागृहातनं फॉर्म भरलेला आहे आणि लवकरच अपेक्षा आहे की न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, ते लवकरच मतदानाच्या इलेक्शनच्या रणांगणात येतील. हो, एबी फॉर्म लागलेला आहे. आणि त्यांचं 11 नंबर वार्डातनं संतोष आप्पा पाटील असतील, सिंधुताई कोल्हे आणि डॉक्टर अमृता सोनवणे एवढे 11 नंबर वार्डातनं शिवसेनेचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. आणि पियुष ललितराव कोल्हे यांचा 4 नंबर वार्डातनं शिवसेनेकडनं फॉर्म भरला गेला आहे. नमस्कार, मी निलेश विश्वनाथ तायडे. मी प्रभाग क्रमांक 3 ड मध्ये उमेदवारी जाहीर केली. तर मला माननीय श्री गिरीश भाऊ महाजन व श्री आमदार राजूमामा भोळे यांनी मला उमेदवारी घोषित केली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला, मी त्यांचा आभार मानतो. कोणत्या मुद्द्यावर आपण जनतेसमोर जाणार आहे? मी जनतेसमोर जे आपल्या प्रभागात काही राहिलेले रस्ते, काही नाले, काही स्ट्रीट लाईटांची समस्या आहे, त्या समस्यांच्या याच्यावरती नागरिकांसमोर जाणार आहे. काही वृद्ध लोकांना गार्डनिंगची व्यवस्था, काही जे आपले यंग जनरेशन आहे त्यांना मी पुस्तकालय ओपन करण्याचं माझं ध्येय आहे की त्यांना वाचनालय झालं पाहिजे आपल्या भागात.